राहुल चव्हाण सारखे ऊर्जावान संघटनप्रिय युवक भाजपात येणे ही अभिमानाची बाब, मंत्री गिरीशभाऊ महाजन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक आणि निष्ठावान कार्यकर्ते श्री राहुल चव्हाण पाटील यांनी आज पक्षाच्या सर्व पदांवरून व सदस्यत्वावरून राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। हा पक्षप्रवेश जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये पार पडलाय, ज्यामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे। हा प्रवेश भाजपचे माननीय मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत झाला आहे। राहुल चव्हाण पाटील यांनी गेल्या काही वर्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। राज्य संघटक म्हणून त्यांनी ग्रामीण भागात पक्ष विस्तार, तरुण कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा प्रसार करत यात सक्रिय सहभाग घेतला होता। मात्र स्थानिक आणि जिल्हा स्तरावर पक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला। गटबाजी अंतर्गत मतभेद आणि संघटनात्मक अडचणींमुळे कार्यात अडथळे निर्माण झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राजीनाम्याचे पत्र मातोश्रीवर पोहोचले। श्री चव्हाण यांनी पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की मी पक्षाचा सदस्य आणि राज्य संघटक म्हणून प्रामाणिकपणे कार्य केले, परंतु गेल्या काही काळात संघटनात्मक स्तरावर मिळालेला अनुभव मनस्तापदायक होता। त्यामुळे मी दिनांक 12/10/2025 पासून तात्काळ राजीनामा देत आहे। या पत्राची प्रत पक्ष कार्यालय आणि जिल्हा संघटकांनाही पाठवण्यात आली आहे। राजीनाम्यानंतर अवघ्या काही तासातच राहुल चव्हाण पाटील यांनी भाजपात प्रवेश केलाय। जळगाव जामनेर येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला। यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष रवींद्र जालटे, कैलास पालवे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी राहुल चव्हाण यांचे भाजपा पक्षात स्वागत केले। यावेळी गिरीशभाऊ महाजन म्हणाले, राहुल सारखे ऊर्जावान, प्रामाणिक व संघटनप्रिय युवक पक्षात येणे ही भाजपासाठी अभिमानाची गोष्ट आहे। अशा तरुण नेत्यांमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळते। तर जामनेरमध्ये राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता, राहुल चव्हाण यांचा पक्षप्रवेश जामनेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरतो। त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक शिवसेना गटातील संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता आहे। भाजपासाठी जामनेरमध्ये नवीन संधी आणि युवक नेतृत्वाची ताकद निर्माण झाली आहे। आगामी निवडणुकांमध्ये राहुल चव्हाण यांचा सहभाग स्थानिक राजकीय समीकरण बदलण्यास कारणीभूत ठरणार आहे। स्थानिक राजकीय वर्तुळात असेही अंदाज व्यक्त केला जात आहे की यांच्या येण्याने भाजपासाठी जामनेरमध्ये मजबूत जागा निर्माण होईल, तर विरोधकांना जास्त तयारी करण्याची गरज भासणार नाही। पक्षीय चौकटीबाहेर समाजकारण सुरू ठेवणार राहुल चव्हाण। भाजप प्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल चव्हाण म्हणाले आहे की मी पक्षीय निष्ठेपेक्षा जननिष्ठा महत्वाची मानतो। समाजहितासाठी आणि विकासासाठी माझे योगदान देत राहील। गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मी जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन। त्यांनी पुढे सांगितले की भाजपच्या सबका साथ सबका विकास या विचारधारेत समाजातील सर्व घटकांसाठी समान संधी निर्माण करण्याची ताकद आहे आणि त्या दृष्टीनेच त्यांनी पक्षात प्रवेश केलाय। तर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय, राहुल चव्हाण यांच्या पक्षांतराने स्थानिक राजकारणात चर्चा निर्माण झाली आहे। शिवसेना उबाठा गटातील कार्यकर्त्यांमध्ये मतभेद दिसून येत आहे, तर भाजपमध्ये राहुल चव्हाण यांचा प्रवेश जामनेरमधील पक्षांच्या संघटनात्मक ताकदीसह निवडणूक तयारीला चालना देणार आहे। स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जामनेरमधील राजकीय नकाशावर बदल अपेक्षित आहे। तर राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की राहुल चव्हाण यांना लवकरच भाजपच्या राज्य कार्यकारिणीवर महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते। पक्षाच्या युवा मोर्चात किंवा संघटन विभागात त्यांचा उपयोग करण्यात येईल अशी शक्यता आहे। राहुल चव्हाण यांचा निर्णय हा केवळ पक्षांतर नसून बदलत्या राजकीय परिस्थितीतील नव्या पिढीचा आत्मविश्वास दर्शवतो। जामनेरमधील स्थानिक निवडणूक आणि राजकीय समीकरणांवर या प्रवेशाचा थेट प्रभाव पडणार आहे, हे स्पष्ट आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.